नमस्कार मैत्रिणींनो. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे. तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे, थोडंसं शांत पण मनाला लागणारा आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्हाला कधी असं वाटलं आहे का, की तुम्ही खूप काही करता, पण कोणी त्याची कदर करत नाही? सकाळपासून रात्रीपर्यंत आपण घरासाठी, कुटुंबासाठी, मुलांसाठी सतत काहीतरी करत असतो. पण तरीही कोणालाही त्याची जाणीव नसते. कोणी थँक यू म्हणत नाही किंवा कोणी तुझ्यामुळे सगळं छान चाललंय असं सांगत नाही. आणि मग मनात एक शांत वेदना तयार होते. मी इतकं सगळं करते तरी माझी किंमत का नाही? ही फिलिंग खूप जणांना येते. आणि जर तुम्हालाही येत असेल तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा 15 गोष्टी ज्या तुम्ही अशा वेळी केल्यात तर तुम्ही पुन्हा स्वतःला स्ट्रॉंग फील करा आणि आतून शांत व्हाल. चला तर मग सुरुवात करूया. गोष्ट नंबर 1. स्वतःचं कौतुक स्वतःच करा. सेल्फ अप्रिशिएशन. सगळ्यात आधी एक सत्य स्वीकारा. सगळे लोक तुमचं कौतुक करतील असं नाही. बऱ्याचदा घरातील आणि बाहेरचे लोक सुद्धा आपल्याला कन्सिडर करतात, आपल्याला ग्रँटेड धरतात आणि आपण जे काही करतो त्याबद्दल त्यांना वेगळं असं काहीच वाटत नाही. बऱ्याचदा या गोष्टीची जाणीवही त्यांना होत नाही आणि त्यामुळे आपल्या या गोष्टीचं कौतुक करणं तर बाजूलाच राहतं. म्हणून स्वतःचं कौतुक स्वतः करा. रोज आरशात बघा आणि स्वतःला सांगा, मी खूप काही करतीये आणि मला अभिमान आहे त्या गोष्टीवर. पहिल्यांदा ऑकवर्ड वाटेल, पण हळूहळू हेच तुमची स्ट्रेंथ बनेल. दुसरी गोष्ट म्हणजे अपेक्षा थोड्या कमी करा. म्हणजेच रिड्यूस युअर एक्सपेक्टेशन्स. आपण दुखावलो जातो कारण आपण अपेक्षा करतो, एक्सपेक्ट करतो की ती व्यक्ती मला अप्रिशिएट करेल, तो मला समजून घेईल. पण जेव्हा हे काही होत नाही तेव्हा मन दुखावतं, मन तुटतं. म्हणून अपेक्षा कमी करा दुसऱ्यांकडून आणि स्वतःवर फोकस करा. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या दिवसाची व्हॅल्यू ओळखा. एकदा शांत बसा आणि विचार करा, तुम्ही दिवसभरात काय काय करता. मग त्यात स्वयंपाक असेल, घरातील इतर कामे असतील, मुलांची काळजी घेणं असेल, वडीलधाऱ्यांची काळजी घेणं असेल, घर आवरणं असेल, अजून काही. हे सगळं साधं नाही, हे खूप मोठं काम आहे आणि त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. त्याचं महत्त्व आपल्याला असलं पाहिजे. म्हणजेच आपल्याला आपल्या दिवसाची व्हॅल्यू ओळखता आली पाहिजे, आपल्या कामाची व्हॅल्यू ओळखता आली पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा. आपण सगळ्यांसाठी वेळ देतो. कुटुंबासाठी, मुलांसाठी, घरच्यांसाठी, नवऱ्यासाठी. परंतु स्वतःसाठी दररोज फक्त 20 ते 30 मिनिट, ॲटलीस्ट अर्धा तास तरी स्वतःसाठी द्या. तुमच्या स्वतःसाठी खास. मग त्यामध्ये तुम्हाला जे हवंय त्या गोष्टी तुम्ही करू शकता. आराम करा, शांत बसा, आवडीचा छंद असेल तो जोपासा. काहीही ज्याने तुमचं मन शांत होईल, तुम्हाला पॉझिटिव्ह वाटेल, तुम्हाला आराम मिळेल, तुमचं मन आणि शरीर दोघांनाही आराम मिळेल. अशा प्रकारे स्वतःसाठी वेळ काढा. 5वा पॉइंट म्हणजे स्वतःला छोटीशी ट्रीट द्या. कोणी दिलं नाही तरी चालेल, पण स्वतःला गिफ्ट द्या. एखादं छान आईस्क्रीम, एखादा छान ड्रेस, हे तुम्ही डिझर्व्ह करता. स्वतःसाठीही खर्च करायला हवा. 6वा पॉइंट म्हणजे तुमच्या भावना लिहा. जर्नलिंग. मनात सगळं साठवून ठेवू नका. कारण जेवढं तुम्ही मनात साठवाल, तेवढंच तुम्ही त्याच्याबद्दल सारखा विचार करत राहणार. ते सारखं मनात घोळवत राहणार आणि त्याच्यावर ओव्हर थिंकिंग करून त्या गोष्टीने मनाला त्रास करून घेणार, त्रागा करून घेणार. म्हणून सगळं मनात साठवून ठेवू नका. एखादी नोटबुक करा, वही करा आणि तुमच्या फिलिंग्स, तुमच्या भावना त्याच्यामध्ये लिहा. की आज मला असं वाटलं, आज हे घडलं, आज हे असं नव्हतं व्हायला पाहिजे. मग त्यावर काय उपाय आहे? अशा प्रकारे तुम्ही जर्नलिंग करू शकता आणि हे खूप हिलिंग करणारं असतं. मनाला हलकं वाटतं, मनाला शांत वाटतं. पुढच्या वेळी कोणत्या गोष्टी आपल्याला रिपीट मिस्टेक्स करायच्या नाहीत, हे आपल्याला समजतं. 7वा पॉइंट म्हणजे तुलना करणं थांबवा. बऱ्याचदा आपल्या स्त्रियांचं असं होतं, की तिचं लाईफ किती परफेक्ट आहे, माझं का नाही? तिला सगळं काही मिळालं आहे, मला तर नाही. किंवा ती किती पुढे गेली, मी नाही. असे बरेचसे विचार आपल्या मनात येत असतात. अशी तुलना आपल्याला अजून दुखावते. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा आहे. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येकाला
आपापल्या परिस्थितीनुसार, आपापल्या क्षमतेनुसार किंवा आपापली जी काही आजूबाजूला सिच्युएशन असेल, वातावरण असेल, त्याच्यानुसार निर्णय घ्यावे लागतात. जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक गोष्टच मिळेल असं नाही किंवा प्रत्येकाला सारखीच गोष्ट मिळेल असं नाही. टाइम सोडून बाकी कोणतीही गोष्ट आपल्याला सेम मिळत नाही. बाकी सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारात, वेगवेगळ्या प्रमाणात मिळालेल्या असतात आणि आपल्याला जे काही मिळालेलं आहे, आपल्याजवळ जे काही आहे सध्या, त्यानुसार आपण त्या परिस्थितीतून आपण काय करायला हवं हे आपण बघायला हवं. म्हणून दुसऱ्यांशी तुलना करणं थांबवा. आणि बऱ्याचदा असं होतं की दुसऱ्याचं अचिव्हमेंट, दुसऱ्याची प्रगती, दुसऱ्याकडे काय प्लस आहे, चांगलं आहे आपल्यापेक्षा, ते आपल्याला दिसतं. पण ती गोष्ट अचीव्ह करण्यासाठी त्या व्यक्तीने किती त्रास सहन केलेला आहे, किती एफर्ट्स घेतलेले आहेत, किती प्रयत्न केले, किती त्याने त्रास सहन केलेला आहे, हे त्याला माहिती असतं. हे मात्र आपण पाहत नाही. या गोष्टीशी आपण तुलना करत नाही किंवा त्याच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये इतर कोणत्या गोष्टींमध्ये किती त्रास आहे, किती दुःख आहे, त्याला किती प्रॉब्लेम्स आहेत, या गोष्टीकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो आणि फक्त चांगली बाजू त्याची कोणती आहे त्याच्याशी कम्पेअर करतो आणि स्वतःला कमी लेखतो. असं न करता त्याच्यातील चांगल्या गोष्टी असतील, त्या जर आपल्याला आपल्यामध्ये आणायच्या असतील, तर आपणही तेवढे प्रयत्न करावेत आणि पुढे जावे, हे आपण समजायला हवं. म्हणून तुलना करणं थांबवा. पहिलं तर तुलना करायचीच असेल तर आपल्या पास्टची, आपल्या भूतकाळातील स्वतःशी करा, की काल मी कशी होते, मग आज मला काय हवं आहे आणि त्यासाठी मला काय प्रयत्न करावे लागतील, त्याच्यावर आपण फोकस करायला हवा. 8वा पॉइंट म्हणजे तुमचं पॅशन शोधा. तुम्हाला कोणत्या गोष्टीत इंटरेस्ट आहे, तुम्हाला कोणती गोष्ट करायला आवडते, हे शोधा. फक्त घरकाम करत बसू नका. काहीतरी वेगळं तुमच्या स्वतःसाठी करा. मग ते पेंटिंग असेल, कुकिंग असेल, YouTubeचं व्हिडिओज बनवणे असेल किंवा इतर काही असेल. जे तुम्हाला आवडतं ते, ज्यातून तुमची आयडेंटिटी तुम्ही तयार करू शकता. अशा गोष्टी शोधा. असा तुमचा इंटरेस्ट, हॉबी, छंद शोधा आणि त्याच्यावर काम करा. त्यातून नक्कीच स्वतःसाठी काही ना काही कमवण्यासाठी तुम्हाला मार्ग सापडेल. मग या गोष्टीसाठी YouTubeवर किंवा इतर सोशल मीडियावर तुम्ही त्याच्याशी रिलेटेड माहिती गोळा करू शकता आणि अभ्यास करू शकता. 9वा पॉइंट म्हणजे नो म्हणायला शिका. नाही म्हणायला शिका. आपण सगळ्यांसाठी सगळं करत बसतो आणि स्वतःला थकवतो. हे थांबवायला हवं. कारण कधी-कधी नाही म्हणणं हे फार गरजेचं असतं. बऱ्याचदा आपण पुरुषाला नाही म्हणत नाही आणि स्वतःला त्रास करून, स्वतःची अडचण करून, स्वतःला त्रास देऊन आपण पुढच्या व्यक्तीला मदत करतो, पुढच्या व्यक्तीसाठी अवेलेबल राहतो आणि त्याचा आपल्याला तोटा होतो किंवा त्यामुळे आपल्याला नुकसान होतं. म्हणून योग्य ठिकाणी नो म्हणायला शिका. योग्य वेळी नो म्हणायला शिका. 10वा पॉइंट म्हणजे तुमच्या भावना व्यक्त करा. मैत्रिणींनो, गप्प बसू नका. मनामध्ये काय विचार असतील किंवा तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कधी दुःखी असता, कधी आनंदी असता किंवा एखाद्या गोष्टीबद्दल तुमचे काय विचार आहेत, हे तुम्ही व्यक्त करायला हवे शांतपणे. कधी-कधी लोकांना कळत नाही जोपर्यंत आपण त्यांना सांगत नाही. म्हणून आपल्या नवऱ्याशी किंवा आपल्या मैत्रिणींशी किंवा आपल्या आई-वडिलांशी, आपल्या बहिणीशी या गोष्टी तुम्ही शेअर करत जा आणि आपल्या भावना व्यक्त करा. त्यामुळे हलकं वाटतं आणि त्यातूनच आपल्याला समाधानही मिळू शकतं. फक्त एक खबरदारी घ्यायची, की जी व्यक्ती आपल्याला समजून घेऊ शकते आणि आपल्याला पॉझिटिव्हली योग्य समाधान देऊ शकते, अशाच व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करा. उगाचच एखाद्या निगेटिव्ह व्यक्ती, टॉक्सिक व्यक्तीकडे किंवा असा व्यक्ती ज्याला तुमच्या भावनांशी काहीही घेणं देणं नाहीये, तुमच्या भावनांना जो समजूतदारपणे हाताळू शकत नाही, अशा व्यक्तींकडे तुमच्या भावना व्यक्त करू नका. त्याने त्रासच होईल. बऱ्याचदा आपण अशा काही व्यक्तींशी, ज्यांच्याशी आपण क्लोज नसतो, अशांशी काही भावना शेअर करायला जातो आपल्या आणि ती व्यक्ती त्या गोष्टीचा निगेटिव्ह अर्थ काढते. ती गोष्ट कशी चुकीची आहे, आपण कसे चुकीचे आहोत, याच्यावरच त्या व्यक्तीचा फोकस राहतो. म्हणून भावना व्यक्त करताना आपण योग्य व्यक्तीकडे, आपल्या जवळच्या व्यक्तींकडेच व्यक्त करा. 11वा पॉइंट म्हणजे सकारात्मक लोकांमध्ये राहा. पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा. असे लोक जे तुम्हाला अपलिफ्ट करतील, असे लोक जे तुम्हाला समजून घेतील
अशाच लोकांबरोबर वेळ घालवा. नाहीतर जे लोक टॉक्सिक आहेत, ज्या लोकांना स्वतःचं असं काही ध्येय नाही, जे लोक स्वतः पॉझिटिव्ह असं काही करत नाहीत, अशा लोकांबरोबर जर तुम्ही वेळ घालवलात, अशा लोकांमध्ये जर तुम्ही राहिलात, तर तुमची प्रगती खुंटेल. तर तुम्ही पुढे जाणार नाही, प्रगती करणार नाही. म्हणून सकारात्मक लोकांमध्ये राहा. आपोआपच आपल्या विचारांमध्ये चांगला बदल होतो आणि आपल्या आयुष्याला एक चांगली दिशा मिळते. 12वी गोष्ट म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद शोधा. मग तो सकाळचा चहा घेणं असेल, मुलांचं हसवं असेल किंवा थोडा वेळ शांत एकांतात बसणं असेल. या प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद शोधा. कारण बऱ्याचदा आपण असं समजतो, की आनंद म्हणजे अशी गोष्ट आहे, की एखादी अगदी मोठी काहीतरी गोष्ट मिळाली आपल्याला, एखादं खूप मोठं सक्सेस मिळालं, मगच आपण आनंदी होऊ. माझं घर झालं, की मग मी आनंदी असेल. मला मोठी नोकरी लागली, की मी आनंदी असेल. मी हे कमवलं की आनंदी असेल, ते कमवलं की आनंदी असेल, असं आपल्याला वाटतं. परंतु ज्यावेळी ती गोष्ट आपल्याला मिळते, त्यावेळी तो आनंद अगदी तात्पुरता, क्षणिक आपल्याला होतो आणि त्यानंतर आपण परत नॉर्मल होतो. म्हणून प्रत्येक आनंदासाठी मोठमोठ्या गोष्टींवर डिपेंड राहू नका, की घर झाल्यानंतर आनंदी होईल, एवढं कर्ज फिटलं की मी आनंदी होईल, असं नाही. असं जर आपण करत राहिलो तर आपलं पूर्ण आयुष्य निघून जाईल आणि आपल्याला आनंदी होण्यासाठीचे जे काही चान्स आहेत, जे काही प्रसंग आहेत, ते थोडेच अनुभवायला मिळतील. म्हणून रोज प्रेझेंटमध्ये, वर्तमान काळामध्ये रोज प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये आनंद मानायला शिका. प्रत्येक छोट्या गोष्टीचा आनंद घ्यायला शिका आणि हे शक्य आहे. फक्त आपण त्या गोष्टीकडे या अँगलनी पाहत नाही. 13वा पॉइंट म्हणजे स्वतःवर प्रेम करा. सेल्फ लव्ह. तुम्ही जसे आहात तसं स्वतःला स्वीकारा. जर काही फ्लॉज असतील, कमतरता असतील, चुका असतील, तरीही तुम्ही छान आहात. जर आपल्यात काही चुका असतील, तर त्या कशा रिमूव्ह केल्या पाहिजेत, कशा काढून टाकल्या पाहिजेत. जर आपल्यात काही कमतरता असतील, तर त्या कशा ओव्हरकम केल्या पाहिजेत, हे आपण शिकायला हवं. आणि त्यासाठी अभ्यास करून, त्यासाठी काळजीपूर्वक निरीक्षण करून आपण हे पॉइंट्स लिहिले पाहिजे, की मला कोणत्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, कोणत्या गोष्टीमध्ये मला अजून चांगलं करण्याची गरज आहे, हे आपलं स्वतःला माहिती असतं. कारण बाकीच्यांपेक्षा आपण स्वतःला जास्त जवळून ओळखत असतो. आपल्याला आपल्यातील प्लस पॉइंट्स आणि निगेटिव्ह पॉइंट्स हे माहिती असतात. म्हणून जे निगेटिव्ह पॉइंट्स असतील, ज्या कमतरता असतील, त्याच्यावर काम करा आणि ते ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करा. आणि जे पॉझिटिव्ह पॉइंट्स असतील, त्याच्यावर फोकस करा आणि ते ग्रो करण्याचा, ते वाढवण्याचा, स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करा. मग बघा, तुम्ही स्वतःवर प्रेम कराल आणि स्वतःचं आयुष्य बदलाल. 14वा पॉइंट म्हणजे निगेटिव्ह विचारांपासून, निगेटिव्ह थॉट्स पासून बाजूला राहा, दूर राहा. मी काहीच नाही किंवा मला काहीच किंमत नाही, मला कोणी किंमत देत नाही. हे सगळे जे काही विचार आहेत, हे निगेटिव्ह विचार आहेत. त्यांना थांबवा. कारण या जगातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू ही काही ना काही उपयोगाची असतेच. म्हणून निगेटिव्ह थॉट्स थांबवा. त्यांना पॉझिटिव्ह थॉट्समध्ये कन्व्हर्ट करा आणि निगेटिव्ह लोकांपासून म्हणजेच टॉक्सिक लोकांपासूनही दूर राहा. जेणेकरून आपल्या मनामध्ये अशा प्रकारचे निगेटिव्ह थॉट्स येणार नाही. आपल्या अवतीभोवतीचं जे काही वातावरण आहे, ते नेहमी पॉझिटिव्ह, सकारात्मक असावं, असा प्रयत्न करा. 15वा पॉइंट म्हणजे लक्षात ठेवा, तुम्ही खूप खास आहात. शेवटी एक गोष्ट मनात ठेवा, जरी तुम्हाला कोणी काही सांगत नसेल, तरीही तुम्ही खूप इम्पॉर्टंट आहात. तुमच्यामुळेच घर व्यवस्थित चालतं. तुमच्यामुळेच सगळं काही व्यवस्थित आहे. आणि तसंच तुम्ही इनव्हिजिबल नाहीत, तर तुम्ही फाउंडेशन आहात, पाया आहात घराचा. मैत्रिणींनो, कधी-कधी जीवनामध्ये आपण इतकं देत राहतो, की शेवटी स्वतःला विसरून जातो. आणि जेव्हा ॲप्रिशिएशन मिळत नाही, आपल्या कामाची कदर केली जात नाही, आपली कदर केली जात नाही, तेव्हा आतून रिकामं वाटतं. पण आजपासून स्वतःला विसरू नका. स्वतःचं कौतुक करा, स्वतःवर प्रेम करा. कारण जर तुम्ही स्वतःची किंमत ओळखली नाही, तर जग कधीच ओळखणार नाही. आणि जर तुम्ही स्वतःची किंमत ओळखली, तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही आणि तुम्हाला कोणीही दुःखी बनवू शकत नाही. म्हणून आज आरशात बघा आणि स्वतःला सांगा, की मी पुरेशी आहे, मी स्ट्रॉंग आहे आणि मला माझी किंमत माहिती आहे.
मैत्रिणींनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कधी असं वाटतं का, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेल अशाच नवीन मनाला स्पर्श करणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर प्रेम करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.